विद्यार्थी मित्रांनो, आपण काल भाग म्हणजे काय, भागाचे वैशिष्ट्य आपण बघितलं. आज आपण भागाचे प्रकार, टाइप्स ऑफ शेअर्स हे पाहणार आहोत. कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागाची विक्री करू शकते आणि ते पुढील प्रमाणे आहेत. तर पहा, भागाचे प्रकार पाहण्या अगोदर आपण कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कोणतीही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागाची विक्री करू शकते. जे काही प्रकार आहेत, जेवढे काही प्रकार आहेत भागाचे, तेवढ्या भागाची विक्री कंपनी करू शकते. तर भाग जो आहे त्या भागाचे प्रकार जे आहेत, मूळतः भागाचे दोन प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. ज्याला आपण काल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की समहक्क भागाला इक्विटी शेअर्स असं म्हणतात आणि अग्रहक्क भागाला प्रेफरन्स शेअर्स असे म्हणतात. समहक्क भागाचे दोन प्रकार आहेत. भागाचे जसे दोन प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, तसेच समहक्क भागाचे दोन प्रकार आहेत, मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. या दोन्ही मधला फरक जर सांगायचं म्हटलं तर पहा, मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित म्हणजेच जो व्यक्ती एखाद्या कंपनीचे भाग खरेदी करतो तेव्हा त्याला सर्वसाधारण जे काही समहक्क भागधारकाला कायद्याअंतर्गत जेवढे काही हक्क आहेत ते सर्व हक्क या भागधारकाला मिळत असतात. जसे की मतदान करण्याचा अधिकार, व्यवसायात सहभागी होणे, व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणे, त्याच्यानंतर संचालक मंडळाला निवडून देणे किंवा स्वतः संचालक पदासाठी उभा टाकणे इत्यादी. तर दुसरा जो प्रकार आहे समहक्क भागाचा, मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित, या अशा समहक्क भागधारकाला फक्त आणि फक्त मतदानाचे मर्यादित अधिकार असतात. परंतु या मर्यादित मतदानाचा अधिकार असतो, परंतु यांना त्याच्या बदल्यामध्ये ज्यांना लाभांश जो आहे तो जास्त दिला जातो. या सर्वसाधारण हक्कासहित समहक्क भागधारकापेक्षा भेददर्शक हक्कासहित समहक्क भागधारकाला लाभांश जो आहे तो जास्त दिला जातो. त्यानंतर इकडे पाहूया अग्रहक्क भाग. अग्रहक्क भागाचे सुद्धा 8 प्रकार आहेत. जसे समहक्क भागाचे 2 आहेत, तसेच अग्रहक्क भागाचे 8 प्रकार आहेत. पहिला आहे संचयी अग्रहक्क भाग, दुसरा आहे असंचयी अग्रहक्क भाग, तिसरा लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, त्यानंतर परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि शेवटचा आहे न परतफेडीचे अग्रहक्क भाग. असे भागाचे दोन प्रकार, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. त्याच्यामध्ये समहक्क भागाचे 2 प्रकार आणि अग्रहक्क भागाचे 8 प्रकार हे आपण अभ्यासणार आहोत. समहक्क भाग, इक्विटी शेअर्स. समहक्क भागाला सामान्य किंवा सर्वसाधारण भाग असेही म्हटले जाते. समहक्क भागांना सामान्य भाग किंवा साधारण भाग किंवा सर्वसाधारण भाग असेही म्हटलं जातं. समहक्क भागधारक हा कंपनीची जोखीम स्वीकारत असतो आणि कंपनी सुद्धा जेव्हा नव्याने कंपनी सुरू होत असते तेव्हा कंपनी सुरुवातीला भांडवल गोळा करत असताना सुरुवातीला समहक्क भागाची विक्री करते. कारण कंपनीचा सुरुवातीचा काळ हा जोखीमेचा असतो आणि या काळामध्ये कंपनीला जोखीमीचे भांडवल लागते आणि हे जोखीमीचे भांडवल फक्त आणि फक्त समहक्क भागाची विक्री करून गोळा करता येते. व्याख्या पाहूया आपण.
समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्राहक भाग नसतात. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्राहक नसतात. तर याच्या थोडक्यात जर आपण या वाक्यावरून जर अर्थ पाहायचा म्हटला तर समहक्क भाग जे आहेत ते अग्राहक भाग नसतात. यामध्ये समहक्क भागधारकाला अग्राहक भागाच्या नंतर लाभांश आणि भांडवलाची परतफेड केली जाते. दुसरी एक व्याख्या आहे, ज्या भागांना लाभांश आणि भांडवलाची परतफेड कंपनी विसर्जनावेळी केली जाते अशा भागांना समहक्क भाग असे म्हणतात. पहा, व्याख्येमधून आपल्याला काय लक्षात येते, ज्या भागांना लाभांश वाटप करते वेळेस तसेच भांडवलाची परतफेड करते वेळेस कंपनी विसर्जनावेळी केली जाते अशा भागांना समहक्क भाग असे म्हणतात. कंपनी विसर्जनावेळी म्हणजेच कंपनी बंद करताना किंवा बंद केल्यानंतर समहक्क भागधारकांना त्याचा लाभांश आणि त्याच्या भांडवलाची परतफेड ही केली जाते. समहक्क भागधारकांना अग्राहक भागधारकाच्या नंतर लाभांश वाटप केलं जातं आणि भांडवलाची परतफेड सुद्धा कंपनी विसर्जनावेळी किंवा कंपनी बंद करताना अग्राहक भागधारकाला अगोदर त्याच्या भांडवलाची परतफेड केली जाते आणि नंतर समहक्क भागधारकांना केली जाते. पुढे पाहणार आहोत आपण समहक्क भागाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे कायमस्वरूपी भाग भांडवल. तर समहक्क भाग भांडवल हे कायमस्वरूपी भाग भांडवल आहे, कारण कंपनी ही सुरुवातीला समहक्क भागाची विक्री करते, परंतु याची परतफेड मात्र कंपनी विसर्जनावेळी केली जाते. म्हणजेच कंपनी अस्तित्वात असताना या भाग भांडवलाची परतफेड केली जात नाही, तर याची परतफेड ही कंपनी बंद केल्यानंतर म्हणजेच कंपनी विसर्जनावेळी परतफेड केली जाते. म्हणून समहक्क भाग भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे. तसेच याला दीर्घ मुदतीचे व कायमस्वरूपी भांडवल आहे असेही आपल्याला म्हणता येते. पहा, समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत आणि समहक्क भागाची रक्कम कंपनी अस्तित्वात असताना केली जात नसून त्याची परतफेड कंपनी विसर्जनावेळी केली जाते. म्हणून समहक्क भाग भांडवल दीर्घ मुदतीचे व कायमस्वरूपी आहे. प्रत्येक पॉइंट आणि त्याच्या खालचं विश्लेषण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचं समहक्क भागाचं वैशिष्ट्य आहे दुसरं, अस्थिर लाभांशाचा दर. तर समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा अस्थिर असतो. समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा अस्थिर असतो आणि तो सतत बदलत असतो. तो भाग बाजारावर सुद्धा अवलंबून असतो. जर भाग बाजारामध्ये तेजी असेल तर भागाच्या किमती वाढत असतात आणि कंपनीला चांगला नफा होतो आणि कंपनीला चांगला नफा झाला की समहक्क भागधारकाला चांगला लाभांश मिळतो. परंतु भाग बाजारामध्ये मंदी असेल तर कंपनीला नफा कमी होतो किंवा कंपनी तोट्यात जाते. अशा वेळेस समहक्क भागधारकाला जो लाभांश मिळणार आहे तो लाभांशाचा दर कमी येतो, म्हणजे कमी प्रमाणामध्ये त्यांना लाभांश दिलं जातं किंवा कंपनीचे जे व्यवस्थापक आहेत ते समहक्क भागधारकांना लाभांश देण्याचे थोडं लांबणी पुढे ढकलतात. हे पहा, इथं अस्थिर लाभांशाचे दर, समहक्क भागावर दिला जाणारा लाभांशाचा दर हा निश्चित नसतो. लाभांशाचा दर कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असते. जर कंपनीला नफा जास्त झाला तरच जास्त दराने लाभांश मिळतो आणि कमी नफा झाला तर कमी दराने किंवा कंपनीचे व्यवस्थापक भविष्यामध्ये देण्याचे ठरवत असतात. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे हक्क. समहक्क भागधारकांना मतदानाचा हक्क, त्याचबरोबर कंपनीचे
हिशोब पुस्तके तपासण्याचा अधिकार, त्याचबरोबर सभेला हजर राहणे, एखाद्या एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यावर मत मांडणे, त्याचबरोबर कंपनीवर नियंत्रण ठेवणे, असे अनेक हक्क दिलेले आहेत. त्याचबरोबर मालकी हक्क सुद्धा दिलेला आहे. तर भागधारकाला सर्वात पहिला जो हक्क दिलेला आहे तो म्हणजेच मालकी हक्क आहे, मतदानाचा अधिकार आहे. तो संचालक मंडळाची निवड करू शकतो. घटनापत्रक आणि नियमावली यामध्ये सगळ्यांच्या सर्वानुमते घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये दुरुस्ती करता येते. असे अनेक हक्क हे समहक्क भागधारकांना दिले आहेत आणि हे हक्क देण्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजेच तो कंपनीला जोखमीचे भांडवल पुरवठा करत असतो आणि स्वतः जोखीम स्वीकारत असतो आणि या जोखीम स्वीकारल्याच्या बदल्यात समहक्क भागधारकाला कंपनीचा मालकी हक्क, मतदानाचा अधिकार, त्याचबरोबर कंपनीचे हिशोब तपासणी करणे, व्यवस्थापनेत सहभागी होणे, कंपनीवर नियंत्रण ठेवणे, असे अनेक हक्क दिलेले आहेत. हे पहा, समहक्क भागधारकांना मतदानाचा लाभांश मिळवणे, लेखापुस्तकाची तपासणी करणे, व्यवसायात सहभागी होणे, संचालकाची निवड करणे, घटनापत्रक व नियमावली दुरुस्ती करणे, आपल्या मालकीचे भाग हस्तांतर करणे इत्यादी हक्क मिळतात. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे अग्रक्रम नाही. तर समहक्क भागधारकांना जो दिला जाणारा लाभांश आहे आणि भांडवलाची परतफेड यासाठी कोणताही अग्रक्रम म्हणजे सुरुवातीला दिलं जात नाही. तर समहक्क भागधारकांना लाभांश वाटप करताना किंवा त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेची परतफेड करताना अग्रहक भागधारकाच्या नंतर म्हणजेच सर्वात शेवटी यांची परतफेड किंवा लाभांश हा दिला जातो. तोही शिल्लक असेल तर. जर कंपनीला जर चांगला नफा झाला तर सगळ्यांचं देणं झाल्यानंतर सर्वात शेवटी समहक्क भागधारकांना लाभांश आणि कंपनी विसर्जनावेळी भांडवलाची परतफेड दिली जाते. परंतु कंपनीला जर लॉस झालेला असेल आणि कंपनी बंद पडत असेल तर कंपनी आपली मालमत्ता विकून सुरुवातीला कर्जाऊ भांडवलाची परतफेड करते, नंतर अग्राहक भागधारकांची भांडवलाची परतफेड करते आणि शिल्लक राहिलं तर समहक्क भागधारकांना देते. अन्यथा शिल्लक जर राहत नसेल रक्कम तर समहक्क भागधारकाला रिकाम्या हाती घरी जावे लागते. कारण समहक्क भागधारक हे कंपनीची जोखीम स्वीकारलेले असतात. झाला फायदा तर जास्त होतो, नाहीतर काहीच नाही. हे पहा, समहक्क भागधारकांना लाभांश वाटप आणि भांडवलाची परतफेड करते वेळेस अग्रक्रम दिला जात नाही. सुरुवातीला अग्राहक भागधारकांना लाभांश वाटप व भांडवलाची परतफेड केली जाते, नंतर समहक्क भागधारकांना दिला जातो. तेही शिल्लक नफा असेल तर दिला जातो. त्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य आहे नियंत्रण. समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक आहेत, म्हणून ते कंपनीवर नियंत्रण ठेवू शकतात. आपण जसं आपल्या घरी आपले वडील हे आपल्या घरचे प्रमुख असतात आणि सर्व प्रॉपर्टीचे सुद्धा ते मालक असतात, म्हणून पूर्ण घरावर नियंत्रण आपल्या वडिलाचं असतं. तसंच समहक्क भागधारक हे सुद्धा कंपनीचे काय असतात, मालक असतात, म्हणून पूर्ण कंपनीवर नियंत्रण यांचं असतं. याच्यामध्ये एवढंच आहे की जेवढे कंपनीचे भागधारक आहेत तेवढे भागधारक हे कंपनीवर नियंत्रण ठेवत असतात. यामध्ये एखादीच भागधारक नियंत्रण ठेवतो असं नाही, किंवा भागधारकाचा प्रतिनिधी म्हणून जो संचालक मंडळ निवडलेला आहे ते कंपनीवर नियंत्रण ठेवत असतात. कंपनीमध्ये मतदानाचा अधिकार फक्त समहक्क भागधारकांना दिला आहे. ते मतदान करून संचालक मंडळाचे प्रतिनिधीची निवड करू शकतात. म्हणजेच भागधारकाचा प्रतिनिधी हा
कोण असतो तर संचालक मंडळ असतो. हे आपण 11वीला बघितलेलं आहे. जसे की पहा, पुऱ्या गावाचं प्रतिनिधित्व सरपंच करतो, तालुक्याचं प्रतिनिधित्व आमदार करतो आणि जिल्ह्याचं खासदार करतो. तसंच समहक्क भागधारक हा कंपनीचा मालक आहे आणि समहक्क भागधारक हा त्याला एक अधिकार दिलेला आहे जो की संचालक मंडळाची निवड करणे. तर तो आपलं मत देऊन संचालक मंडळाची निवड करत असतो. समहक्क कंपनीतल्या भागधारकापैकी काही भागधारक संचालक मंडळ पदासाठी उभे राहतात आणि बाकीचे भागधारक त्यांना मत देतात आणि ज्याला जास्त मत पडेल तो कंपनीचा संचालक मंडळामध्ये जात असतो. जसे आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतचं इलेक्शन सुरू झाल्यानंतर ज्याला जास्त मत पडतील तो सरपंच होत असतो. त्याच पद्धतीमध्ये भागधारकामधले काही व्यक्ती संचालक पदासाठी उभा टाकतात. त्यापैकी ज्याला जास्त मत पडेल तो कंपनीचे संचालक म्हणून प्रतिनिधित्व करत असतो आणि हा भागधारक हा प्रतिनिधित्व म्हणून त्याची निवड करत असतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे पहा, जोखीम. समहक्क भागधारक हे जोखीम स्वीकारत असतात किंवा ते पेलण्यास सज्ज असतात. कारण समहक्क भाग हे यामध्ये जोखीम आहे, कारण या जोखीमेच्या बदल्यात समहक्क भागधारकांना कंपनीचा मालकी हक्क, मतदानाचा अधिकार अशा बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. पहा ह्याच्यामध्ये समहक्क भाग हे जोखमीचे भांडवल आहे. समहक्क भागधारक हे कंपनीची जोखीम स्वीकारतात, कारण कंपनीला एखाद्या वर्षी नफा कमी झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो. परंतु याच जागी जर आपण उलट जर विचार केला तर कर्जाऊ भांडवल पुरवठा करणारे जे कर्जदार आहेत त्यांना मात्र कंपनीला नफा हो किंवा न हो, त्यांना मात्र त्यांचा जो ठराविक व्याज आहे तो व्याज द्यावाच लागतो. आणि त्याच ठिकाणी जर समजा समहक्क भागधारक असतील आणि कंपनीला जर नफा कमी झाला तर मात्र त्यांना तिथं कमी लाभांश किंवा दिला जात नाही. पुढे काही दिवसानंतर त्यांना दिला जातो. म्हणून समहक्क भाग खरेदी केलेला जो समहक्क भागधारक आहे यांच्यामध्ये जोखीम म्हणजे धोका असतो आणि ते धोका स्वीकारत असतात, कारण त्याच्या बदल्यात त्यांना कंपनीचा मालकी हक्क, मतदानाचा अधिकार, व्यवस्थापनात सहभागी होणे, संचालक पदासाठी उभा टाकणे किंवा संचालक पदाचा प्रतिनिधी म्हणून निवडून देणे असे अनेक अधिकार दिलेले असतात. त्याचबरोबर त्यांना बोनस भाग मिळणे, हक्क भाग मिळण्यास ते पात्र असतात. त्यानंतरचं 7वं वैशिष्ट्य आहे अवशेष भागाचे दावेदार किंवा त्याला हक्कदार असंही म्हटलं तरी चालेल. अवशेष भागेचे दावेदार, हक्कदार. तर पहा, समहक्क भागधारक हे अवशेष भागाचे हक्कदार असतात, कारण ते कंपनीचे मालक आहेत आणि कंपनीला जो झालेला नफा असतो त्या नफ्यामधून कंपनी पहिल्यांदा आपला खर्च काढते, त्याचबरोबर त्यावर काही विविध प्रकारचे कर असतील ते कर भरते, कर्जाऊ भांडवलावरचा व्याज देते, कर्जाऊ भांडवलाची मुदत संपली असेल तर त्याची परतफेड करते आणि उर्वरित शिल्लक नफा जो असतो तो पूर्ण नफा हा समहक्क भागधारकाचा असतो. कारण समहक्क भागधारक हा काय असतो, कंपनीचा मालक असतो आणि मालक हा सर्वात शेवटीच घेत असतो. जसे की आपल्या घरी सुद्धा तसंच आहे की जेव्हा आपण शेतामध्ये पेरणी करतो, त्याची मशागत करतो आणि पूर्ण सुरुवातीला खर्च करतो आणि सर्वात शेवटी मग जेव्हा ते धान्य पिकते आणि तेव्हा आपण सगळ्यांचं देणं झाल्यानंतर शेवटचं जे शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे ते आपण वापरतो. तसंच आहे कंपनीमध्ये सुद्धा तसंच आहे. कंपनीमध्ये झालेल्या एकूण नफ्यामधून सर्व खर्च, विविध कर वजा केले जातात, म्हणजेच देऊन टाकले जातात, सगळ्यांचं देणं दिलं जातं
आणि उर्वरित नफा जो असतो तो समहक्क भागधारकामध्ये वाटप केला जातो. म्हणून उर्वरित नफ्याचे हक्कदार, अवशेष भागाचे हक्कदार हे कोण आहेत? समहक्क भागधारक आहेत. त्याचबरोबर समहक्क भागधारकांना सगळ्यांसोबत देऊन अतिरिक्त लाभांश सुद्धा मिळण्यास ते समहक्क भागधारक पात्र आहेत किंवा दावेदार आहेत. त्यानंतरचा पुढचा आहे 8वं वैशिष्ट्य आहे कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. भलेही समहक्क भागधारक कंपनीचे मालक आहेत म्हणून कंपनीच्या मालमत्तेवर त्यांचा अधिकार असतो असे नाही. कारण समहक्क भागधारक हे भलेही कंपनीचे मालक असले तरी त्यांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार गाजवता येत नाही. कारण कंपनी ही कंपनी कायद्यानुसार स्थापन केली जाते, तिला स्वतंत्र अस्तित्व असतं आणि स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे कंपनीच्या स्वतःच्या नावाने ती मालमत्ता असते. त्यासाठी समहक्क भागधारक कोणतीही कंपनीची मालमत्ता यावर अधिकार किंवा ती मालमत्ता आपल्या घरी येऊन जाता येत नाही. हे पहा, कंपनी ही कायद्यानुसार स्थापन केली जाते, त्यामुळे तिला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होते. म्हणून कंपनीची सर्व मालमत्ता तिच्या नावाने असते. त्या मालमत्तेवर समहक्क भागधारक अधिकार गाजवू शकत नाहीत किंवा ते खाजगीरित्या वापरू शकत नाहीत. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे 9वा वैशिष्ट्य आहे बोनस भाग, आधी लाभांश भाग असंही त्याला म्हटलं जातं. तर समहक्क भागधारक हे कंपनीची जोखीम स्वीकारत असतात. त्याचबरोबर ते कंपनीचे विद्यमान समहक्क भागधारक असतात. त्यांना एक खुश करण्यासाठी म्हणून कंपनीकडून त्यांच्या भागाच्या प्रमाणामध्ये त्यांना हे बोनस भाग दिले जातात बक्षिसाच्या स्वरूपामध्ये. जेव्हा कंपनी विद्यमान समहक्क भागधारकाला बक्षिसाच्या स्वरूपामध्ये जे भाग त्यांच्या भागाच्या प्रमाणात वाटप करत असते त्याला बोनस भाग असे म्हणतात. आणि बोनस भाग हे पूर्णपणे बक्षिसाच्या स्वरूपामध्ये असतात. त्यासाठी भागधारकाला कोणतीही भागाचे मूल्य, दर्शनी मूल्य असेल, अधिमूल्य असेल किंवा कसर देऊन असे कोणतेही मूल्य द्यायची गरज नाहीये. हे पहा, समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून विनामूल्य त्यांच्या भागाच्या प्रमाणात बोनस भाग दिले जातात. हे बोनस भाग जमा झालेल्या नफ्यामधून म्हणजेच राखीव निधीमधून दिले जातात. पहा, कंपनी ही काय करत असते, विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षिसाच्या स्वरूपामध्ये बोनस भाग वाटप करत असते. आणि हे बोनस भाग हे कुठून दिले जातात, तर कंपनीला जो झालेला नफ्यामधून जे भविष्यासाठी राखीव मधून ठेवलेला आहे, राखीव निधीमध्ये, त्या निधीमधून हे बोनस भाग दिले जातात. त्यानंतरचं 10वं वैशिष्ट्य आहे हक्क भाग. कंपनी चालू असताना किंवा अस्तित्वात असताना कंपनी आपल्या कंपनीचा विस्तार करत असते, वाढ करत असते. आणि अशा वेळेस वाढ करत असताना आणि विस्तार करत असताना कंपनीला आणखीन भांडवलाची गरज पडते, जास्तीच्या भांडवलाची गरज पडते. तेव्हा कंपनी नव्याने अजून भागाची विक्री करत असते. आणि नव्याने भाग विक्री करत असताना जेव्हा कंपनी विद्यमान समहक्क भागधारकांना, चालू समहक्क भागधारकांना भाग खरेदी करण्यास प्रथम प्राधान्य देते, अशा भागास हक्क भाग असे म्हणतात. आणि कंपनी ही सुरुवातीला काय करत असते की जे आपले अगोदरचे समहक्क भागधारक आहेत यांना पहिल्यांदा प्राधान्य देते की बाबा तुम्ही कंपनीचे भाग खरेदी करा, याबद्दल प्राधान्य देत असते. जर का विद्यमान समहक्क भागधारक भाग खरेदी करण्यास नकार दिल्यास ते भाग सार्वजनिकरित्या विक्री केले जातात. परंतु कंपनी विद्यमान समहक्क भागधारकांना एक प्राधान्य म्हणून, एक संधी म्हणून त्यांना नवीन भाग खरेदी करण्यासाठी प्रथम प्राधान्य देत असते.
हे पहा, कंपनीचा विस्तार करण्यासाठी निधीची आवश्यकता असते, तेव्हा कंपनी नवीन भागाची विक्री विद्यमान भागधारकांना, समहक्क भागधारकांना प्रथम प्राधान्य देऊन करते. त्याला हक्क भाग असे म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये राईट्स शेअर्स, राईट्स इश्यू असे म्हटलं जातं. त्यानंतरचं 11वं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य. तर पहा, समहक्क भागाचे जे दर्शनी मूल्य आहे, ज्याला आपण बघितलेलं आहे की फेस व्हॅल्यू म्हटलं जातं, जे की कंपनीने सुरुवातीला ठरवलेलं मूल्य म्हणजे दर्शनी मूल्य, जे घटनापत्रकामध्ये नमूद असतं, त्याचबरोबर भाग प्रमाणपत्रावर नमूद असतं. दर्शनी मूल्य. तर पहा, समहक्क भागाचे जे दर्शनी मूल्य आहे ते अग्राहक भागाच्या तुलनेत जर विचार केला तर कमी असते. जर समजा उदाहरण जर बघायचं म्हटलं तर पहा, समहक्क भागाचे दर्शनी मूल्य अग्राहक भागाच्या तुलनेत कमी असते. कारण का, उदाहरण जर बघायचं म्हटलं तर अग्राहक भागाचे दर्शनी मूल्य जर 100 रुपये असेल तर समहक्क भागाचे दर्शनी मूल्य 10 रुपये असते. त्या 10 पटीने कमी आहे. पहा, आणि याच ठिकाणी उदाहरण अजून एक देता येते आपल्याला. तर अग्राहक भागाचे दर्शनी मूल्य जर समजा 10 रुपये असेल तर समहक्क भागाचे दर्शनी मूल्य 1 रुपया असेल. तर अग्राहक भागाच्या तुलनेत जर विचार केला तर समहक्क भागाचे दर्शनी मूल्य हे कमी असतं. त्यानंतरचं लास्टचं वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य, मार्केट व्हॅल्यू. हे पहा, समहक्क भागाचे बाजार मूल्य हे मागणी व पुरवठा यानुसार चढ उतार होत असते. समहक्क भागाचे बाजार मूल्य हे मागणी व पुरवठा नुसार चढ उतार होत असते. कंपनीचे एकूण नफा आणि घोषित केलेला लाभांश या दोन गोष्टीवर ते अवलंबून असते. जेव्हा कंपनीला जास्त नफा होतो तेव्हा भागाचे बाजार मूल्य वाढते आणि जेव्हा कंपनीचा नफा कमी होतो तेव्हा त्याचे बाजार मूल्य कमी होते. समहक्क भागाचे बाजार मूल्य हे भाग बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून आहे. जर मागणी आणि पुरवठा जर चांगला असेल आणि भाग बाजारामध्ये तेजी असेल तर भागाच्या किमती हे वाढतात, आणि भाग बाजारामध्ये जर मंदी असेल तर भागाच्या किमती काय होतात, कमी होतात. भागाच्या किमती कमी झाल्या की त्याचा इफेक्ट हा कंपनीवर होत असतो आणि म्हणजे त्या भागाचे बाजार मूल्य कमी होते. जसे की पहा, कंपनीचे एकूण नफा आणि घोषित केलेला लाभांश या दोन गोष्टीवर सुद्धा भागाचे बाजार मूल्य हे अवलंबून असते. जसे की पहा, कंपनीचा एकूण नफा जर जास्त असेल तर बाजार मूल्य वाढते. कारण का, कंपनीला एकूण नफा जास्त झाला की भागधारकांना चांगला लाभांश मिळतो आणि भागधारकांना चांगला लाभांश मिळाला की प्रत्येक गुंतवणूकदार काय करत असतो, या कंपनीमध्ये भागधारकांना चांगला लाभांश मिळत आहे म्हणून प्रत्येक गुंतवणूकदार या कंपनीचे समहक्क भाग खरेदी करण्यासाठी कल वाढतो आणि कल वाढला की भागाच्या किमती ऑटोमॅटिक वाढतात. आणि नफा जर कमी असला की भागधारकांना लाभांशाचा दर कमी येतो आणि भागधारकांना लाभांशाचा दर कमी आला की आहे ते समहक्क भागधारक नाराज होत असतात. त्यामुळं जिथं जास्त फायदा असतो तिथं कल वाढत असतो. म्हणून जर जास्तीचा लाभांश मिळाला की तिथं गुंतवणूकदाराचा कल वाढतो आणि बाजार मूल्य वाढते. कमीचा लाभांश मिळाला की गुंतवणूकदाराचा कल कमी होतो आणि बाजार मूल्य कमी होते. म्हणून घोषित केलेल्या लाभांशावर सुद्धा हे अवलंबून आहे. भलेही कंपनीला चांगला नफा झाला परंतु कंपनीने घोषित केलेला लाभांशाचा दर जर समजा कमी असेल तर तिथे बाजार मूल्य कमी होते. म्हणून कंपनीच्या एकूण नफा जास्त असो किंवा कमी असो पण घोषित केलेल्या लाभांशाचा दर जर चांगला असेल तर मात्र बाजार मूल्य हे वाढते आणि घोषित केलेला लाभांशाचा दर जर कमी असेल तर बाजार मूल्य कमी होत असते. या दोन गोष्टीवर ते अवलंबून आहे. जेव्हा कंपनीला जास्त नफा होतो तेव्हा भागाचे बाजार मूल्य वाढते. साहजिक आहे की कंपनीला जर समजा जास्तीचा नफा झाला की भागधारकांना चांगला लाभांश मिळतो आणि चांगला लाभांश मिळाला की गुंतवणूकदाराचा भाग खरेदी करण्यासाठी कल वाढतो आणि कल वाढला की भागाची किमती वाढत असतात. मागणी वाढली की
भागाच्या किमती वाढतात. जेव्हा कंपनीचा नफा कमी होतो तेव्हा त्याचे बाजार मूल्य कमी होते. जेव्हा कंपनीचा नफा जर कमी झाला तर तिथे काय होते, भागधारकांना लाभांश कमी मिळतो आणि भागधारकाला लाभांश कमी मिळाला की भाग खरेदी करणाऱ्याचा कल जो आहे तो कमी होऊन जातो आणि कमी झाला की भागाचे बाजार मूल्य कमी होते. तर अशा प्रकारे आपला हा समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागाचे वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की समहक्क भाग म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचबरोबर त्याचे वैशिष्ट्य पॉइंट सहित विश्लेषणासहित या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तरी सगळ्यांनी हा व्हिडिओ ऐकावा, लक्षपूर्वक ऐकावा आणि त्याचबरोबर आपल्या वहीमध्ये पॉइंट सहित हे विश्लेषणासहित हे लिहून घ्यावं आणि हेच नोट्स आपल्याला पुढे अभ्यास करण्यासाठी सोपे जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपण पुढच्या पॉइंटला उद्याला सुरुवात करू.